पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाल्याचं बघायला मिळत आहे। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारने आता मंजुरी दिली आहे। खराडी खडकवासला आणि नल स्टॉप वारजे माणिकबाग या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्याचं बघायला मिळत आहे। 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असा अंदाजही वर्तवण्यात आलाय। तर बदलापूर कर्जत नव्या रेल्वे लाईनला सुद्धा मंजुरी मिळाली आहे। लोकल वाहतुकीला मोठा याचा फायदा होणार आहे। 65 किलोमीटरच्या नव्या लाईन्स यामध्ये असतील अशी ही माहिती समोर येते आणि प्रकल्पासाठी 1324 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे। 50% निधी महाराष्ट्रामध्ये सरकार खर्च करणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महाराष्ट्रासाठी या 2 मोठ्या घोषणा आहेत आणि या दोन्ही घोषणा ज्या आहेत शहरी भागातल्या आहेत। आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही घोषणा महत्त्वाची म्हणावी लागणार आहे। कारण एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कर्जत बेलापूर जो मार्ग आहे त्या मार्गावरून फास्ट गाड्या त्याचबरोबर लोकल गाड्या या सातत्याने जर आपण पाहिलं गेलं तर जात असायच्या। त्यामुळे रेल्वे मार्गावरती तितक्या दळणवळण खास करून कर्जत बदलापूर भागामध्ये राहणाऱ्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागायचं, कारण तेवढी गाड्यांची फ्रिक्वेन्सी नसायची। मात्र आता जे 2 वेगळे ट्रॅक पडणार आहेत ते लांब पल्ल्याच्या गाड्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि हे जे जुने 2 ट्रॅक आहेत त्याचा वापर जो आहे तो लोकलसाठी केला जाऊ शकतो। आणि कर्जत आणि बेलापूर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे, मुंबई ज्या पद्धतीने वाढताना पाहायला मिळत आहे त्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे। त्यामुळे कर्जत बेलापूर भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा एक आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे। दुसरं मुद्दा म्हणजे तो म्हणजे पुणेकरांसाठी आहे। पुणेकरांसाठी केंद्र सरकारने मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला 2 महत्त्वाचे हे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।